दिनांक 18 मार्च 2026 रात्री 11:30च्या सुमारास नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होतो. हा गुन्हा असतो लैंगिक अत्याचाराचा आणि या गुन्ह्यात आरोपीचं नाव असतं अशोक खरात. स्वतःला कर्नल म्हणून घेणारा आणि अंकशास्त्राचा अभ्यास करून कॅनडा कॉर्नरला आपलं भविष्याचं दुकान मांडणारा एक भोंदू बाबा. पोलीस तपास सुरू होतो आणि या पोलीस तपासात या भोंदू बाबाकडे एक वस्तू सापडते आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या व्हीआयपी जगताला हादरवून सोडणार एक मोठा स्कॅन्डल बाहेर येतो. काय आहे विषय सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी परीक्षित पाटील आणि आपण बघत आहात रयत नीती. अशोक खरात हे आरोपीचं नाव. नेव्हीमध्ये 22 वर्ष नोकरी केल्यानंतर नाशिकमध्ये स्थायिक होऊन अंकशास्त्राचा अभ्यास करतो आणि त्याच्या जोरावर कॅनडा कॉर्नर येथे ऑफिस उघडून भविष्य सांगण्याचं दुकान सुरू करतो. अनेक भाषात पारंगत असल्याने आणि बोलण्याची शैली असल्याने अनेक लोक त्याच्या भूलथापांना बळी पडतात. त्यात अनेक राजकीय हस्ती देखील असतात आणि असंख्य सामान्य जनता देखील असते. आपल्याजवळ दैवी शक्ती आहे असा दावा करून अनेकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न देखील या भोंदू बाबाकडून होतो. आता त्यावर झालेला गुन्हा समजून घेऊ. 2022 मध्ये त्याच्या ऑफिसात एक महिला व्यक्ती येते. त्याच्याजवळ दैवी शक्ती आहे हा भविष्य जाणतो. यामुळे ती व्यक्ती या भोंदू बाबावर विश्वास ठेवते आणि फिर्यादी महिलेनुसार हा भोंदू बाबा गुंगीचे औषध देऊन संमोहित करून या महिलेवर अत्याचार करतो. त्यानंतर तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन, तुझ्या पतीला मारून टाकेन अशा धमक्या देऊन पुढचे 2 वर्ष या महिलेवर सतत अत्याचार करत राहतो. त्यामुळे या अत्याचाराला बळी ठरलेली ही महिला त्याच्या विरुद्ध आवाज उठवते आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करते. पोलिसांद्वारे या भोंदू बाबाला अटक केली जाते. मात्र विषय इथे संपत नाही. पोलीस तपासात या भोंदू बाबाकडे एक पेनड्राईव्ह मिळते. या पेनड्राईव्ह मध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळतात. आता हे व्हिडिओ कोणाचे हे आपल्याला माहित नाही, मात्र जाणकारांच्या मतानुसार हे व्हिडिओ महाराष्ट्राची इपिस्टीन फाईल ठरू शकते आणि या व्हिडिओमध्ये अनेकांचे राजकीय आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे. सध्या न्यायालयाने या भोंदू बाबाला 7 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे. या पेनड्राईव्हच्या व्हिडिओचे सत्य आपल्यासमोर येईल अशी आपण आशा व्यक्त करू शकतो. अर्थात ते प्रकरण दाबले जाण्याची फार मोठी शक्यता आहे. खरात याचे राजकीय लागेबंदे असल्याचेही दावे केले जात आहेत. सिन्नरच्या ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून देखील खरात ओळखला जातो. याच्या पुढील तपासाची माहिती येणाऱ्या काळात पुढे येईलच. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.